नमस्कार, आपण पाहत आहात SK न्यूज। आजच्या ताज्या घडामोडी याप्रमाणे। आज मनीष भाऊ साळुंखे यांची मनोमनी इच्छा आहे की कलाकार कोणताही असो, कला, क्रीडा व विविध सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना हक्काचे एक व्यासपीठ मिळावा याच्या सातत्याने प्रयत्न करून आणि ह्या वेळेस 15 ऑगस्टच्या निमित्ताने सिंगिंग या क्षेत्रातील गायकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळण्याकरिता सुंदर असं उपक्रम राबवत आहेत। इच्छा आहे की जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये पुणेकरांनी सहभाग घ्यावा असं सर्वांना नम्र विनंती आहे। आणि या कार्यक्रमात मी स्वतःसुद्धा गाणार आहे। आपण सर्वजण सुद्धा या कार्यक्रमात आवर्जून सहभाग घ्यायचा असं सर्वांना विनंती आहे। 15 ऑगस्ट निमित्त विविध स्तरातील मुलामुलींना, महिला व पुरुषांकरिता हक्काचे व्यासपीठ मिळावा याकरिता मनीष भैया साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य पुणे जिल्हास्तरीय सिंगिंग कॉम्पिटिशनचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेसाठी सविस्तर माहिती देताना या कार्यक्रमाचे आयोजक साळुंखे साहेब स्वतः आपल्याशी बोलत आहेत। नमस्कार, मी मनीष साळुंखे। आमचं श्री अटल सेवा प्रतिष्ठान जे 1997 सालापासून कार्यरत आहे आणि सामाजिक आणि सर्व क्षेत्रामध्ये कला, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये आमच्या अटल सेवाच्या माध्यमातून आम्ही कार्य करत असतो। हे शैक्षणिक, कला, क्रीडा संकुलात यामध्ये याचा उपयोग समाजातील नवदीप जे आपले कलावंत आहेत त्यांना देखील याचा उपयोग व्हावा म्हणून आम्ही एक संगीताची म्हणजे कॉम्पिटिशन म्हणजे एक स्पर्धा आयोजित केलेली आहे। त्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सर्व नवं जे आपले जे गाणारे आहेत, आता संगीत म्हणजे सर्वांना आवडतं आणि सर्वांना संगीतावरती प्रेम असतं। संगीत म्हणजे एक मेडिटेशन आहे। माणसाच्या जीवनामध्ये संगीत, ज्या व्यक्तीच्या जीवनात संगीत नसेल तर त्याचं म्हणजे जीवन व्यर्थ समजलं जातं। असं देवलोकापासून या सगळ्या गोष्टी आपल्या संगीताच्या माध्यमातून आलेल्या आहेत। आज आपण हे सर्व पाहत असताना रोजची धगधग आहे, प्रत्येकाला काम धंदे आहेत, प्रत्येकाला परिवार आहे, कुटुंब आहे, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आहेत, पण त्यातून देखील आपण ह्या सगळ्या गोष्टी करता सर्व एकत्र आम्ही आलो आणि एक बाबा एक कन्सेप्ट चालू केली की एक श्री अटल सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून MS म्युझिकल अकॅडमी, जेणेकरून पुणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे आणि या शहरामध्ये अनेक उपक्रम प्रचंड म्हणजे जगभर प्रसिद्ध होणारे असे उपक्रम या पुणे शहरामध्ये चालत असतात। कारण की पुणेकर नागरिक ह्यातला मनापासून म्हणजे मनापासून कुठलंही कार्य करायचं असेल, काम करायचं असेल तर मनापासून करणारा कार्यकर्ते असतात। यामध्ये माझं सहकार्य करण्याकरता माझे मित्र, आमचे गायक, कलाकार पण या व्यासपीठावरती माझ्यासोबत आहेत। म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना संगीत हे कुठलं बघत नाही, कुठला धर्म आहे, कुठली जात आहे, पण आपण हे पुढं हे चालवायचं। याकरता आपण सर्वांनी या सगळ्यांनी जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये सहभागी घेऊन त्या स्पर्धेची शोभा वाढवावी आणि एखाद्या चांगल्या कलाकारांचं इथनं निर्मिती व्हावी, इथनं पुढं भविष्यात त्यांनी घडावं, याकरता हा उद्दिष्ट महत्त्वाचं पहिले आहे। याकरता आमचे किशन अंकल जशवानी आहेत, आमचे ककलानी आहेत, म्हणजे ते ह्या स्पर्धेचं व्यवस्थित सगळं व्यवस्थापना बघतायत। आमचे रजाकबाई आहेत, आमचे आयुबबाई आहे, आमचे माऊली या सगळ्याचं कोऑर्डिनेशन करतायत, आमचे विशाल आहेत, आमचे मोरे आहेत, आमचे मार्गदर्शक माझे आमचे ज्येष्ठ आमचे अरुण काका खांडोडे आहेत, त्यानंतर आमचे भारतीताई आमची बहीण आहे, तिकडे या साईडला 2 भारतीय आहेत। म्हणजे आपण सर्व भारतीय आहोतच, पण आमच्यासोबत भारतीताई देखील आहे, 2 आहेत आणि आमचे ककलानी हे सगळं रजिस्ट्रेशन देखील पाहतात। आणि जे परीक्षक म्हणून एक चांगले, ज्यांना शास्त्रीय संगीत असेल आणि बाकी इतर संगीतातले जे काही तज्ज्ञ असतात असे परीक्षक म्हणून आम्ही इथं निवडले। त्यामध्ये कुठली एक कणभरवी त्यामध्ये पार्सलिटी न होता योग्य त्या गायकाला त्याचा पुरस्कार मिळाला पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार आहे पूर्णपणे। त्यांना एक चांगला सुंदरसा मोमेंटो, त्यांना एक कॅश रोख रक्कम आणि त्यासोबत पुणे शहरातल्या प्रथम नागरिक असतील, आपले या भागातले आमदार असतील, मग अशा व्यक्तींच्या शुभ हस्ते या भागातल्या कार्यकर्त्यांच्या, नगरसेवकांच्या हस्ते आम्ही हा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम करणार आहे। आणि त्याबरोबर आमचं हे जे परीक्षक म्हणून जे काम पाहणारे माझे मित्र आहेत विनोद सुर्वे, ते देखील खूप छान गातात, आमचे आयुबबाई आहेत, असे सर्व कलाकार आहेत तिथं आणि यांना देखील छंद खूप आहे। स्वतः तुम्ही देखील गाणे गाता, तुम्हाला माहिती आहे त्यामुळं मी एवढं सांगेल पुणेकर नागरिकांना या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी आणि चांगल्या कलाकारांना आम्ही वाव देण्याचा प्रयत्न करतोय। ही स्पर्धा आता आम्ही गणेशपेठ या ठिकाणी महाराणा प्रताप शाळेच्या या ठिकाणी घेतलेली आहे।
भविष्यामध्ये या स्पर्धेचं जर तुम्ही प्रतिसाद दिला तर ही व्याप्ती भविष्यामध्ये गणेश कला क्रीडा असेल, बालगंधर्व अशा ठिकाणी आम्ही सालाबाद म्हणजे प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आम्ही आयोजित करणार आहे. आपण सर्वांनी यावं ही आपल्या सर्वांना मनापासून नम्र धन्यवाद. जय महाराष्ट्र. या स्पर्धेसाठी आपल्याकडून किती स्पर्धकांची अपेक्षा आहे? आम्हाला असं वाटतं की जेणेकरून आता जी काय कॅराओकेचं जे चाललेले आहे ते प्रत्येक घरामध्ये कलाकार निर्माण होतोय का असं आम्हाला दिसतंय. कारण की हे एवढं सोपं आणि सहज संगीताचं प्रत्येकाला वेळ असं आपण बिनाका गीतमाला असं लहानपणापासून आम्ही हवा महल बसणं असे सगळं रात्री 8:30 वाजता 9 वाजता रेडिओ बंद व्हायला, पण त्यावेळीपासून आम्ही गाणे ऐकत आलो. म्हणजे संगीताची आवड, संगीताचं प्रेम सर्वांचंच असतं. तर ह्या कॅराओकेमुळं काय झालंय सर्वांना सोयीचं आणि सोपं झाले. त्यामुळं कलाकार आपल्याला जास्तीत जास्त मिळतात. आपण बघतोय आता मीडियाला बी रील्स येतात की एवढे चांगले चांगले गायक कलाकार, एवढे सुंदर गाणारे लोक आहेत, त्यांनी या स्पर्धेमध्ये यावं आणि आपल्या कलेला त्या झळकावावं याचा प्रयत्न त्यांनी करावा असं म्हणणं आहे. तुमचा हा उपक्रम अतिशय उत्कृष्ट, खूपच चांगल्या पद्धतीनं आपण हे स्पर्धा घेत आहात. आपल्या पुढील कारकिर्दीसाठी आमच्या चॅनलकडून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या चॅनलचे देखील आम्ही सर्वांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही आमची दखल घेतली आज या स्पर्धेकरता. त्यामुळं मी मनापासून श्री अटल सेवा प्रतिष्ठान, आमचं MS म्युझिकल अकॅडमी आणि सर्वांच्या वतीने मनापासून खूप खूप तुमचे आभार. धन्यवाद. जय हिंद.